तुमचा हो सध्या सारे नाशकी कामं करू राहिला, त्यामुळे ना सध्या मला नाशकीचे विचार येऊ राहिले. मला असं विचार येत होता की चावी घरी घेऊन जावं, कसं आहे मग सरचे सारे कामं बंद पडले पाहिजे. हे असे नाशकी विचार माझ्या डोक्यात कसं काय येऊ राहिले मला हेच समजत नाही. सगळं काही सांगतो फक्त व्हिडिओ पहिल्यापासून पहा. तर राम राम मित्रांनो, मी आनंद स्वागत करतो आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये. ते कसं आहे ना, कॉलेजमध्ये तुमच्या भावाची एकदम मोका राईज चालू आहे. आता ही खुर्ची गोल गोल बिगणार होती म्हणलं विचार जशी मजा करावं. पण ते कसं आहे ना, तुमच्या भावाची तर सारे मित्र नासके, मी पण त्यांना नासका भेटलो ते बी मला नासके भेटली. त्याच्यामुळे नासके मित्राला काही बोलता येत नाही. आपले अनिल भाऊ फोन पाहत होते म्हणलं नासके फोन नको म्हणलं इथं. कसं आहे ना, त्याच्यामुळे ना आमची बी फोन काही दम खात नाही. मग सर बाहेर जायला होते म्हणून पोरं फुल मजा करीत होते. आपल्या अनिल भाऊला म्हणलं अचानक कॅमेरा पुढे नको या जाऊ म्हणलं. कसं आहे ना, आपले ब्लॉग आहे ना लांब पोरं पाहते ते उगं घाबरते नसल्याला वांदा होईल म्हणलं. त्याला म्हणलं तो टोन जर काय लहान लेकरांना पाहिलं म्हणलं होईन उमदा. अशा कामातलं इंटरेस्ट आहे आपल्या अनिल भाऊला. लेक्चर झालेच बघा आम्ही लगेच चाललो होतो जेवायला. लगेच कुणाल मी आम्ही सारे जेवायला बसलो होतो. जेवण ते झालेच बघा आम्ही लगेच चाललो होतो आमच्या मशनीकडे. आता आमचे काही कार्यकर्ते पूर्ण मशनीला झटत होते. आपला माणूस म्हणत होता भले भले रिटायर झाले पण इतका ITI मध्ये काम करून नाही गेले. त्यांना म्हणलं भाईयांनो आपली इथं काहीच नाही जिरणार म्हणलं. जेव्हा आपण कंपनीत जाऊ ना तेव्हा जिरण म्हणलं आपली. CNC कडे येऊन पाहिलं तर पोरं मक्करवाने अभ्यास करीत होते. त्यांना म्हणलं भाईयांनो इतका मोठा अभ्यास मी 9वी 10वी सुद्धा नव्हता केला. मी काय म्हणत होतो, ही सरची चावी जर घरी घेऊन गेलो असतो ना तर पुरे सरचे काम बंद पडले असते. पण दुसऱ्या दिवशी सरना मला निवड तुडील असतं, त्याच्यामुळे मी रिक्षा नाही घेतलं. सेकंड इयरच्या पोरांनी गादा बनलेला होता. गाद्याची क्वालिटी एकच नंबर होती. कसं आहे ना, गादा जर का मोठा असता ना तर हाडना मारील काम आला असता. आपल्या प्रतीकला म्हणलं तू बी गादा एवढं दिसू राहिला म्हणलं. आणि हा आम्ही पण जातो तेवढं घरी, तुम्ही मला लाईक आणि फॉलो करून जा.